तुम्ही आयुष्यात कितीतरी लोकांना ओळखता, पण स्वतःला किती ओळखता? आपण दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात इतके व्यस्त असतो की स्वतःच्या मनात डोकावून पाहायलाच विसरतो. पण जीवन बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल. बाबा झुंदेव यांच्या मार्गदर्शनातून एक सुंदर संदेश मिळतो. दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो तेव्हा आपल्याला आपल्या रागाचं कारण समजतं, आपल्या दुःखाचं कारण समजतं आणि आपल्या चुका देखील दिसायला लागतात. जो माणूस स्वतःच्या चुका मान्य करतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. जो प्रत्येक वेळी इतरांचा दोष देतो तो आयुष्यभर तिथेच राहतो. जीवनात शांतता हवी असेल तर आधी मन शांत करा. सुख हवे असेल तर आधी विचार चांगले करा आणि यश हवं असेल तर आधी स्वभाव सुंदर करा. कारण बाहेरचं जग बदलण्यापेक्षा मन बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. आज अनेक लोक दुःखी आहेत कारण त्यांना जे नाही त्याचाच विचार जास्त असतो. पण ज्याच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा माणूस कधीच गरीब नसतो. आपण रोज आरशात चेहरा पाहतो, पण कधी मनाचा आरसा पाहिला आहे का? मनात राग आहे का? अहंकार आहे का? मत्सर आहे का? जर असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण मन स्वच्छ असेल तर जीवन आपोआप सुंदर वाटू लागतं. बाबा झुंदेव यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपण हे लक्षात ठेवूया. चांगले विचार हेच मोठे धन आहे. चांगले कर्म हीच खरी पूजा आहे आणि माणुसकी हीच सर्वात मोठी ओळख आहे. दुसऱ्यांच्या यशावर जळू नका, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधा, कारण आनंद वाटला की वाढतो आणि द्वेष वाटला की मन जळतं. जीवनात किती वर्षे जगलात हे महत्त्वाचं नाही, कसं जगलात हे महत्त्वाचं आहे. लोक तुमची संपत्ती विसरतील, तुमचं पद विसरतील, पण तुमचं चांगलं वागणं आणि दिलेला आधार कधीच विसरणार नाही. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घ्या. प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस एक चांगलं काम करा. प्रत्येक दिवस कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणा आणि प्रत्येक दिवस मनात माणुसकी जपा. शेवटी एवढंच सांगतो, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्या दिवशी तुमचं नशीब नाही तर तुमचा विचार बदलेल आणि विचार बदलले की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. चांगले विचार ठेवा, चांगले कर्म करा, माणुसकी जपा आणि प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा